आमचा अध्यक्षांवरचा विश्वास उडालाय असंही ॲडव्होकेट कामत यांनी म्हटलेलं आहे। अपात्रतेबाबत 10व्या सूचीमध्ये स्पष्टता असल्याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीची सुरुवात झालेली आहे आणि त्यातले हे मुद्दे आपण बघतोय। ठाकरेंचे जे वकील आहेत देवदत्त कामत यांच्याकडून आता युक्तिवाद केला जातोय। आमदारांना अपात्र करायला हवं होतं असं ॲडव्होकेट कामत यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आणखी विश्लेषणासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी मनोज भोयर जोडले गेलेले आहेत। मनोज सर, आता जसं आपण बघतोय की कामत यांच्याकडून आता सध्या ठाकरेंकडून मुद्दे मांडले जात आहेत, युक्तिवाद केला जातोय। सिब्बल यांच्याकडून जे अनेक मुद्दे उपस्थित केले गेलेले होते, अनेक मुद्द्यांचा पुनरुच्चार इथं होताना दिसतोय। अगदी हा मुद्दा आता गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने रिधी असा दिसतोय की विधानसभा अध्यक्षांचे निर्णय फिरू शकतो का, त्यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण जाऊ शकतो का, अशा प्रकारचे यापूर्वी सुद्धा काही कॉन्फ्लिक्ट संघर्षाची एक परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात सुद्धा विलासराव देशमुखांच्या काळात सुद्धा उद्भवली होती की त्यामुळे कधीही न्यायालय या संदर्भामध्ये विचार करत असताना फार सावध भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे देवदत्त कामत यांनी असं म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्षाचा निर्णय जर चुकीचा असेल आणि घटनेची जर पायमल्ली करणारा असेल आणि घटनेच्याच विरोधात जाणार असेल आणि कायदेशीर बाबींचं पालन न होता तो निर्णय केलेला असेल तर तो रद्द केला जाऊ शकतो, त्याविरोधात सुद्धा निर्णय दिला जाऊ शकतो। जयमाला बागची ज्या न्यायमूर्ती आहे या सगळ्या खंडपीठामधल्या, त्यांनी हा प्रश्न विचारला होता आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं देवदत्त कामत यांनी की अशा पद्धतीने निर्णय घेतले जाऊ शकतात, कारण जर आता सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयाची दखल घेतली नाही आणि त्यावर आपलं भाष्य केलं नाही तर भविष्यामध्ये अशा प्रकारची प्रकरणं आपल्याला वेगवेगळ्या राज्यात जर दिसली, पक्षपुटी, पक्षांतरबंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ किंवा 10व्या सूचीच्या संदर्भातले, तर मात्र मग अस्पष्टता एक राहून जाते। त्यामुळे त्यांनी याच मुद्द्याचा आधार घेत आपलं म्हणणं हे सुप्रीम कोर्टाला म्हणजे खंडपीठाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या संदर्भात घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता, तो निर्णय प्रलंबित ठेवला गेला। हा निर्णय घेऊन नंतर मग पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं निर्णय घ्यायला पाहिजे होता, मात्र इथे सगळे बदल केले गेले, जी प्रक्रिया होती ती नीट राबवली गेली नाही असं ठाकरेंच्या वकिलांचं सातत्यानं म्हणणं आहे। यासाठी सुभाष देसाई खटल्याचा संदर्भ सुद्धा आज दिला गेला, तसा तो कालही दिला गेला होता आणि ओम कुमार आणि BC चतुर्वेदी केसचा सुद्धा कामत यांच्याकडून दाखला दिला गेला। आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावलाय असं सातत्यानं ते म्हणतायत। जी मनोज सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते। सध्या आणखी काही नवीन तपशील घेण्यासाठी शुभम यांच्याकडे जाते। शुभम, कामत यांच्याकडून जो युक्तिवाद केला जातोय, कुठले नवीन मुद्दे उपस्थित झालेत आता? रेड्डी, खरं पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टाने आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ठाकरेंच्या वकिलांना एक प्रश्न केलेला आहे की आमदारांना आम्ही आता अपात्र करू शकतो का, असा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे। याआधी कपिल सिब्बल यांना सुनावणीच्या 3ऱ्या दिवशी विचारण्यात आला होता, पण मात्र आता पुन्हा एकदा ज्यावेळेस देवदत्त कामत यांचा आता दुसरा दिवस आहे युक्तिवाद करण्याचा, त्यामध्ये देखील त्यांनी असा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाने जो आहे तो विचारला आणि अशामध्ये सुप्रीम कोर्टाची विचारणा झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकते असं देवदत्त कामत यांनी आता याच्यावर उत्तर दिलेलं आहे। खरं बघायला गेलं तर हा संपूर्ण प्रकरण जे आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचं, हे ज्यानुसार उद्धव ठाकरे यांचे वकील जे आहेत समोर येताना दिसून येत आहेत, अशामध्ये ही सर्वात मोठी नोंद ही सध्या पाहायला मिळेल की ज्या याच्यात काल कपिल सिब्बल एकीकडे असं बोलत आहेत की पक्ष आणि चिन्ह तुम्ही गोठवू शकता, फ्रीज करू शकता, तर मात्र दुसरीकडे आज देवदत्त कामत असं बोलताना दिसून येत आहेत की तुम्ही आमदारांना म्हणजे सुप्रीम कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकते अशा पद्धतीत। पण नेमकं पाहायला गेलं तर याच्या मागचं टेक्निकल पॉईंट बघायला गेलं तर मग संपूर्ण कार्यकाळ जो होता 5 वर्षांचा कार्यकाळ विधानसभेचा असतो आणि अशामध्येच त्यावेळेस जे आमदार आणि मंत्री होते त्यांना अपात्र करण्याबाबतची कारवाई ही त्यावेळेस नाही करण्यात आली। त्याच्यानंतर संपूर्ण कालावधी हा रद्द झाला आणि त्या कालावधीच्या नंतर कुठेतरी पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका या झाल्या होत्या। त्यानंतर काही आमदारांचा पत्ता देखील कट झाला तर काही आमदार पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये समजा पाहायला गेलं तर आज देखील समजा आमदारांना अपात्र करण्याची सुप्रीम कोर्टाकडे समजा एक ताकद आहे किंवा सुप्रीम कोर्ट करू शकतं, तर मात्र कार्यकाळ तर समाप्त झालेला आहे, तर मग आजच्या तारखेत हे सगळे आमदार असतील किंवा जे मंत्री असतील हे अपात्र होतात का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण की समजा कार्यकाळच संपला असेल, समजा त्याची वैधताच
संपली असेल तर मग आता अपात्र करून काय, असा एक मोठा टेक्निकल पॉइंट जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. अशामध्ये समजा अपात्र करण्याची कारवाई करण्यासाठी सुप्रीम कोर्ट निर्देश देतं तर मात्र निवडणूक आयोग असेल किंवा मग विधानसभा अध्यक्ष असतील यांच्या पुढे एक मोठा पेज असणार आहे. आणखी त्यावेळेसचे आमदार आणि त्यावेळेसचं संपूर्ण गणित हे वेगळं होतं. आणि सध्या शिवसेना पक्ष चिन्हावर जे पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना विराजमान झालेली आहे, स्वतः एकनाथ शिंदे याच्यामध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत, तर अपात्रतेची कारवाईबाबत सुप्रीम कोर्टाने समजा हिरवा कंदील दिला तर नेमकं कशा पद्धतीने ही गोष्ट समोर जाईल तर याच्यावर शिंदे गटाकडनं देखील आक्षेप जो आहे तो घेण्यात येऊ शकतो. कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा मग ज्यानुसार संपूर्ण हा मी टेक्निकल मुद्दा मांडलेला आहे तोच कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न शिंदे गटांच्या वकिलांकडनं हा कोर्टापुढे होऊ शकतो. अशामध्येच पाहायला गेलं तर आजच्या दिवसातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल. ही संपूर्ण युक्तिवाद सुरू झाल्यापासून ही सर्वप्रथम सुप्रीम कोर्ट विचारणा करते की आमदार अपात्र आम्ही करू शकतो का, तर त्याच्यावर देवदत्त कामत जे उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत, उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी दुसरे वकील आहेत जे संपूर्ण खटला हा संपूर्ण युक्तिवाद या सुनावणी दरम्यान पुढे नेत आहेत, ते म्हणतायत की तुम्ही सुप्रीम कोर्ट अजून देखील